तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या गणेश नाईक यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून। काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस गणेश नाईक यांच्या भेटीला पोहोचलेत। संजीव नाईक यांना पुन्हा एकदा ठाण्याच्या खासदारकीची उमेदवारी मिळावी यासाठी गणेश नाईक प्रयत्नशील होते, पण ठाण्याची ही जागा शिवसेना शिंदे गटाला गेली। नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाली आणि गणेश नाईक हे नाराज झालेत। या सगळ्या संदर्भात आणखी माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश माने। योगेश, कविता, आपण पाहिलं तर ठाणा आणि नाशिक शिवाय पालघर या 3 जागांचा जो तिढा आहे तो त्या 5व्या टप्प्यातल्या निवडणूक अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत रंगला होता आणि ह्या खेचाखेचीमध्ये जी ती जागा आहे ती महायुतीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदरात पडली। त्यानंतर ती उमेदवारी जी आहे ती नरेश म्हस्के यांना जाहीर झाली। नरेश म्हस्केंची उमेदवारी जाहीर होताच जे महायुतीमधला एक मोठा घटक पक्ष आहे भाजप यांच्यामध्ये मोठी नाराजी निर्माण झाली। ठाणे मतदारसंघात जर विचार केला तर त्याच्यामध्ये नवी मुंबईचा हा मोठा भाग जो येतो आणि त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे गणेश नाईकांचं आणि गणेश गट नाईक यासाठी प्रयत्नशील होता की संजीव नाईकांना ही तिकीट मिळावी आणि ती न मिळाल्यामुळे ते नाराज झाले। त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर नाराज आहे। असं म्हटलं जातंय की आम्ही या संदर्भात मदत करणार नाही अशी बतावणी केली गेली आहे। मात्र त्यांची समजूत काढण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आता त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि समजूत काढण्याचा प्रयत्न चाललाय। हे यश येते की नाही हे पाहावं लागेल। धन्यवाद योगेश या माहितीबद्दल।